नमस्कार. लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि सुरुवातीलाच तुम्ही फोटो पाहिले, ताई आली होती, म्हणजे मुली आल्या होत्या रक्षाबंधनला. मग ताईला ते सोडायला गेली होती. तिकडून येताना मैत्रीण भेटली, मग तिच्याबरोबर गाडीतून आली, तो पण प्रवासाचा फोटो. आणि दुसऱ्याच दिवशी माझी मैत्रीण म्हणजे आमच्या तालुका अध्यक्ष अलकाताई सोनवणे, त्यांची मध्यंतरी तब्येत ठीक नव्हती आणि रोज त्यांना पाहायला जाईन म्हणून जायला काही जमलंच नाही. तर त्यांना पाहण्यासाठी गेली. ताईला सोडून आल्यानंतर असं वाटलं आता वेळ नको घालवायला, आता अलकाताईंकडे जाणं खूप गरजेचं आहे, म्हणून त्यांना आज पाहून आली तिकडून. आणि त्यांना पाहून आल्यानंतरच मी इथे बसले आणि व्हिडिओ करायला घेतला आहे. आणि खूप कंटाळा आलेला आहे. पण घरभर संपूर्ण पसारा पडलेला आहे, मशीनवर एवढा पसारा पडलेला आहे. मी तुम्हाला माझा बेड दाखवते. बेडवर एवढा पसारा पडलेला आहे, कारण का आपल्याकडे 4 पाहुणे आले की मग थोडंसं ठेवणीचं सगळं साहित्य बाहेर पडतं. सध्या माझ्या ऑर्डर चालू आहेत, मग हे ऑर्डरसाठी मोठे मोठे डबे बाहेर काढावे लागलेत आणि खूप घरभर पसारा पडला आहे. पण मला ताईंना भेटायला जाणं खूप गरजेचं होतं, म्हणून मी सगळा पसारा मागे टाकला आणि ताईंना भेटून आली. त्यानंतर हे कपाट खूप दिवसापासून लावीन म्हणते, ते लावायला जमतच नव्हतं. मग आत्ता असा विचार केला की आता ताईंना पाहून आल्याच्यानंतर घरातल्या सगळ्या पसाऱ्याबरोबर हे कपाट देखील लावून घ्यायचं. मग आता ते कपाट देखील लावून घेते. कपाटातलं सगळं सामान मी इथे काढून टाकलेलं आहे आणि आता सगळी कामं, म्हणजे किती उशीर झाला तरी सगळी कामं करायचं ठरवलं आहे. कारण का माझी आता टिफिन सर्व्हिस चालू आहे आणि माझ्याकडे थोडे जास्तीचे डबे झालेले आहेत. त्याच्यामुळे ह्या कामाला मला दिवसा वेळच नाही आहे. ही कामं जी आहेत ही मला सगळी रात्रीच करायची आहेत. म्हणून आता आल्या पहिल्यांदा ही कामं करायचं ठरवलेलं आहे. जसे जसे कपडे कपाटातनं काढले ते वेगवेगळे भाग केलेले आहेत. टॉप, लेगीज, ओढण्या हे सगळ्या वेगवेगळ्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत आणि त्या मी आता सगळ्या ठेवणार आहे. पण त्याच्या आधी ना भूक पण कडाक्याची लागलेली आहे. सुनबाईंनी जेवणाचं ताट रेडी केलेलं आहे आणि दोघींसाठी तिने जेवण घेतलेलं आहे आम्हाला. छानपैकी वरण भात गरमागरम आणि फरसबी आणि बटाट्याची भाजी आहे. मला हिरवी मिरची नेहमी खायला आवडते कच्ची. वरण भाताच्या जेवणाबरोबर मी नेहमी खाते, म्हणून मी माझ्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे, लोणचं घेतलेलं आहे मुलीने दिलेलं आहे. आणि मस्त जेवणावर ताव मारून आता किती पण उशीर होऊ दे, आता मला माझी रूम ही पूर्ण ओकेच करायची आहे. आणि कारण का नंतर माझ्याकडे वेळ नाही, म्हणून मी सगळ्या कपड्यांच्या वेगवेगळ्या घड्या घातल्यात आणि आता कपाट पूर्ण रिकामं केलेलं आणि कपाटामध्ये सगळं लावून घेते. आता कपडे वगैरे बदलून झाले आणि त्याच्यानंतर हे कपडे सगळे लावले. पाहता मी टॉप वेगळे ठेवलेत, इकडे ओढण्या आणि स्कार्फ ठेवलेले आहेत आणि अगदी म्हणजे आपल्याला पाहिजे तर पटकन काढून घ्यायचं असं समोरासमोर. आणि ह्याच्यामध्ये नको असलेले बरेच कपडे मी आता काढून टाकलेले आहेत आणि कपाट अगदी मोकळं केलेलं आहे. अगदी मोजकेच कपडे ठेवलेत. त्यानंतर हा ब्लाऊजांचा खण ह्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि बरेच ब्लाऊजं इथे खाली पण ठेवलेली आहेत. कारण का ब्लाऊज आता पूर्वीची ब्लाऊजं होत नाही, तब्येत जास्त झाल्यामुळे ब्लाऊजं आणि खोलून तरी किती घालणार, तरी पण अशी एवढी भारी साड्यांवरची ब्लाऊज असं वाटत नाही टाकून द्यावी, म्हणून ब्लाऊजांचा खण पण मी लावायला घेतलेला आहे. त्यात आमच्या दोघींची ब्लाऊज आहेत, मुलीची पण ब्लाऊज, सुनेची, मुलीची, माझी तिघींची ब्लाऊज याच्यात एकत्र ठेवलेली आहेत. मी त्याच्या पण घड्या घातल्या आणि ती देखील ब्लाऊज आता इथे लावून घेते. म्हणजे माझ्या कपाटाचं पण काम अगदी ओके होणार आहे. आता जेवल्यानंतर पहिल्यांदा कपाट लावायला घेतलं, कारण का मी मध्येच कपडे काढून टाकले होते, म्हणून पहिल्यांदा कपाट लावून घेतलं. आता कपाटाचं काम झालं म्हणजे इतर कामं करायला मला बरे पडतील. नको असलेले कपडे मी आता भरून ठेवून देणार आहे साईडला. चांगले ड्रेस आहेत, काही त्याचा उपयोग होतो का पाहणार आहे. तर आता इथे ब्लाऊजं वगैरे लावून झाली आणि साड्यांचा जो खण आहे तो साड्या काय माझ्या विस्कटलेल्या नव्हत्या, फक्त मागे पुढे झालेल्या होत्या. तर आता इथे ब्लाऊजं पूर्ण लावून झालेले आहेत, ड्रेस लावून झालेले आहेत, ओढण्या लावून झालेल्या आहेत, टॉप लावून झालेले आहेत. आता साड्यांचा खण, साड्यांच्या घड्या मागे पुढे झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मी काय पूर्ण खण काय रिकामा केलेला नाही, फक्त घड्या मागे पुढे झालेल्या आहेत त्या अगदी व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत आणि तो देखील माझा लावून झालेला आहे. अगदी शेवटच्या खणामध्ये आमच्या पर्स असतात, त्याच्यामुळे शेवटच्या खणाला मी हातच लावला नाही. बाकी पूर्ण कपाटाचं काम आता झालेलं आहे. आता राहिले बेड आणि सगळा घरातला पसारा, तो मला आवरून घ्यायचा आहे. आता कपाट मी बंद करून घेते आणि पहिल्यांदा बेडच्या मागे लागते. तर बेडवर आपलं भरपूर सामान होतं. ठेवणीचा बिछाना जो ताई आल्यानंतर काढलेला तो बिछाना आता मला आत ठेवायचा आणि बेड आवरून घ्यायचा आहे. तर बेडच्या वरचं सामान मला बेडमध्ये टाकायचं आहे. तर मग हे बेडचं झाकण खोललेलं आहे, वरचं प्लाय काढलेलं आहे आणि जी ब्लँकेटं वगैरे, उशा वगैरे एक्स्ट्राच्या पाहुणे आल्यानंतर आपण काढतो ते सगळं मी बेडमध्ये ठेवलं आहे. ब्लँकेटं ठेवून दिली आणि त्याच्यावर काही घाण
घाण पडू नये म्हणून मी त्याच्यावर अशी ओढणी टाकून दिली आहे. नेहमी मी म्हणजे ते ज्यावेळेस आपण अंथरुणं वगैरे ठेवतो तेव्हा त्याच्यावर अशी मी काहीतरी झाकण ठेवतेच, म्हणजे ओढणी किंवा एखादी चादर, जुनी बेडशीट अशी ठेवून देते, म्हणजे आतला बिछाना अगदी व्यवस्थित राहतो, त्याच्यावर धूळ वगैरे पडत नाही. आणि मी आता प्लाय पुन्हा बंद केलेलं आहे आणि बेडची गादी वगैरे टाकून माझं बेड अगदी ओके झालेलं आहे. पलंगावरचा सगळा पसारा मी काढून टाकलेला आहे आणि पलंग अगदी मोकळा केलेला आहे. त्यानंतर इथे कोपऱ्यामध्ये जो पण सुरुवातीला मी पसारा दाखवलेला तुम्हाला ते सगळं इथे सामानमध्ये घेतलेलं आहे. आणि हे नको असलेले ड्रेस, आता कपाटातलं साहित्य तर लावून झालं आहे, पण हे खाली जे कपडे पडले ते सगळे नको असलेले आहेत, ते आत्ता एका मोठ्या पिशवीमध्ये मी भरणार आहे. आणि जे पण सामान आहे, जे डबे वगैरे काढलेले ते पण ठेवून देते. बेड रिकामा झाला, छान वाटलं, मग आता पडदे लावून घ्यायचे आहेत म्हणून मी इथे पंख्याच्या म्हणजे माझ्या पडद्याच्या दांडीवर जे कपडे सुकायला टाकलेले ते देखील काढले. माझा जास्त वेळ माझ्या बेडरूममध्येच जातो दिवसभर अगदी, म्हणजे घरातली कामं झाली की मी बेडवरच येऊन बसते, त्याच्यामुळे इथला पंखा सतत चालू असतो. मग काही जे मशीनमधनं काढलेले ओले कपडे असतात ते मी नेहमी इथे पडद्याच्या दांडीवर टाकते. दिवसभरात रात्रभरात ते सुकून जातात. ते कपडे देखील मी काढले आता आणि त्याच्या देखील घड्या घालून ठेवते. आता बेड वगैरे रिकामध्ये कपाटावरचं जे साहित्य दाखवलं ना ते सगळे बाबूची खेळणी आहेत. बाबू येणार असं वाटलं ना की मामीला असं वाटतं काय आणून काय नाही, म्हणून जेवढं बाबूचं साहित्य ते सगळं कपाटावर पडलेलं असतं. ताई काय बाबूचं साहित्य तिकडं नेत नाही आणि तो बाबू आल्यानंतर इथे नुसतं बाबूचा लाड करण्यातच दिवस जातात आणि ती खेळणी तशीच पडून राहतात. मग ते कपाटावरचं सगळं साहित्य बाबूचं आहे, नुसती अडचण करून ठेवते बाबूची मामी घरामध्ये, नको सांगितलं तरी आणून ठेवते. मग आता माझा संपूर्ण पसारा झालेला आहे, कपाट लावून झालं आहे, बेड लावून झालं आहे, मशीनवरची संपूर्ण पसारा निघाला, अगदी छान असं घर झालेलं आहे. पण आजचा व्हिडिओ टाकायला वेळ झाला, त्याच्यामुळे आज व्हिडिओ टाकला नाही, म्हटलं उद्या टाकेन. आणि आज नेमकी दुसऱ्या दिवसावर व्हिडिओ नेला आणि आज इथे दहीहंडीचा प्रोग्राम आमच्या गावामध्ये चालू आहे, म्हणजे सगळीकडेच चालू आहे, पण आमच्या गावामध्ये माननीय सुरेशदादा टोकरे ते गेले 12 वर्ष सातत्याने नेरळमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तर तो कार्यक्रम मी घरात बसून पाहते, तर मला असं वाटलं मी घरात बसून पाहते तर तो थोडासा भाग शूट करून या व्हिडिओला लागून तो देखील व्हिडिओ टाकावा, म्हणून मी त्याच्यातले काही महत्त्वाचे भाग घेतलेले आहेत. तर माननीय सुरेशदादा टोकऱ्यांचा हा उपक्रम गेले 12 वर्ष त्यांनी ही प्रथा इथे चालू केलेली आहे आणि खूप छान, म्हणजे त्याला भरभरून लोकांचा रिस्पॉन्स पण मिळतो आणि नवीन उपक्रम ते करतात. आत्ता तुम्ही समोर पाहताय व्हिडिओमध्ये नीलम गोटीराम जाधव ह्यांनी भारत मातेची सेवा करून ते सेवानिवृत्त होऊन सैन्यातून ते आमच्या गावचे सुपुत्र आहेत, ते नेरळला परत आलेले आहेत. त्यांचा देखील साहेबांनी इथं आमदार लाडसाहेबांच्या हस्ते सत्कार केलेला आहे. त्यानंतर सोनाली सोनावणे ह्या प्रसिद्ध गायिका, त्यांच्या अनेक गाणी प्रसिद्ध आहेत, त्या देखील इथे त्यांची हजेरी लावलेली आहे त्यांनी. सुरेशदादा टोकरे अनेक सेलिब्रिटींना नेहमी बोलवत असतात, त्याचप्रमाणे त्यांनी इथे म्हणजे इथे अनेक सेलिब्रिटी आलेले आहेत, गायक गायिका आलेल्या आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाचं मेन वैशिष्ट्य म्हणजे सैराट फेम अभिनेत्री, मराठी फिल्म सैराट, त्याच्यातली मेन अभिनेत्री रिंकू राजगुरू, तिचं पण इथं आगमन होणार आहे, तिला पण बोलवलेलं आहे. आणि इथे गायक आणि गायिकांची गाणी होत आहेत आणि खूप पब्लिक जमलेली आहे, कारण का दरवर्षी हा प्रोग्राम आनंदाने साजरा होतो इथे. आणि ज्याची आपण वाट पाहत होता ती सैराट फेम अभिनेत्री, तिचं इथं आगमन झालेलं आहे रिंकू राजगुरूचं, आणि पटकन मी ते माझ्या मोबाईलमध्ये शूट करून घेतलं आहे, कारण मी पण हा कार्यक्रम घरात बसून टी व्हीवरच पाहते आणि मी देखील तुम्हाला टी व्हीमधलंच सगळं दाखवते, माझ्या टी व्हीमधला लाईव्ह शो दाखवते. मला असं वाटलं कालच्या व्हिडिओला लागून हा व्हिडिओ टाकावा म्हणून मी हे सगळं करत बसले. आणि आपल्या गावचा कार्यक्रम आहे, बघायला अभिमान वाटतो. शिवाय त्या कार्यक्रमामध्ये अनेक गावचे मान्यवर आलेले असतात, त्या मान्यवरांना सगळ्यांना मान सन्मान देऊन टोकरे साहेब सगळ्यांचा आदरातिथ्य खूप चांगल्या पद्धतीने साजरे करतात. जे पण सेलिब्रिटी येतात त्या सेलिब्रिटींना इथे आमचं गाव आवडतं, म्हणजे नेरळ आमचं गाव आवडतं, अशा पद्धतीनेच त्यांचा मान सन्मान करून टोकरे साहेब पाठवतात. प्रत्येक वर्षी दहीहंडीला कोणी ना कोणी सेलिब्रिटी इथं आनंदाने येतात आणि आनंदाने जातात.
आणि आज इथे आलेले आहेत रिंकू राजगुरू. तर रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी इथे अलोट गर्दी लोटलेली आहे. आणि ज्या पण काही दहीहंडी पथकं आलेली आहेत त्या सर्व पथकांना मान सन्मान देतात टोकरे साहेब. 7 थर लावले तर 7 थरांचे सलामी देणाऱ्यांना ते 11,000चं पारितोषिक ठेवलेलं आहे. आणि ह्या वर्षीची त्यांची दहीहंडी खूप मोठ्या रकमेची आहे. 1,31,000 आणि वर काहीतरी रक्कम आहे. एवढं काय मला माहिती नाही, पण मोठी दहीहंडी आहे आणि मोठं पारितोषिकाची दहीहंडी आहे. आणि त्याप्रमाणे इथे सगळ्यांचा सत्कार चालू आहे. आणि रिंकू राजगुरू आल्यानंतर तर खूपच गोंधळ उडालेला आहे. त्या आधी पण सेलिब्रिटी आलेले आहेत, पण त्या आल्यानंतर बराच गोंधळ उडालेला आहे. आणि आत्ता त्या इथे स्टेजवर आलेल्या आहेत. त्यांची इथे बसण्याची व्यवस्था चालू आहे. कारण इतकी गर्दी स्टेजवर आणि खाली सगळीकडे, म्हणजे जो पण स्टेज एवढा मोठा अवाढव्य स्टेज घातलेला आहे तिथे देखील खूप गर्दी झालेली आहे. आणि आमदार साहेबांच्या बाजूला तिची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि ही जी सलामी इथे पाहताय तुम्ही, 7 थरांची सलामी दिलेली आहे. आणि प्रत्येक सलामी देणाऱ्या पथकाला टोकरे साहेब इथे स्टेजवर बोलून त्यांचा सत्कार, त्यांचा मान सन्मान करून त्यांना बक्षिसाची रक्कम देत आहेत. आणि इथे रिंकू राजगुरूला म्हणजे सगळ्यांनी विनवणी केली की 2 शब्द बोलावे, म्हणून ती इथे सगळ्यांसमोर 2 शब्द बोलत आहे. आणि हे बोलत असताना तिचा फिल्ममधला जो एक मेन डायलॉग आहे तो डायलॉग देखील तिने बोलून दाखवला. सगळ्यांना खूप आनंद झाला. सगळ्यांनी सांगितलं की तो डायलॉग झालाच पाहिजे, म्हणून तिने तो डायलॉग देखील बोलून दाखवला. आणि इथे सगळ्यांनी तिचं खूप छान स्वागत केलेलं आहे. आणि तिला देखील आमचं गाव आवडलं. तिने देखील 2 शब्दामध्ये मला तुमचं गाव आवडलं आणि सुरेश टोकरे साहेबांचे आभार मानले की तुम्ही इथे मला बोलवलं, मला इथे बोलवून मला इथे सगळ्यांची भेट झाली, मी या सगळ्यांपर्यंत पोचली. आणि जो इथे आत्ता मला जे हे प्रेम भेटलं, हे भरभरून प्रेम गेले किती म्हणजे पिक्चर आल्या, म्हणजे सैराट पिक्चर आल्यापासून जे मला प्रेम मिळतं ते इथे समोर आल्यानंतर पण मला दिसलं, असं तिने तिच्या 2 शब्दामध्ये सांगितलं. आणि अगदी कोपऱ्यामध्ये नजर टाकून तिने सगळ्यांना हाय बाय केलेलं आहे. त्यानंतर दुसरीकडे दिसत नव्हतं तिथे देखील जाऊन तिने सगळ्यांना हाय बाय केलं आहे, सगळ्यांची विचारपूस केली. साहेबांनी इथे येणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीचं अगदी आदरातिथ्य केलेलं आणि सत्कार देखील करून घेतलेला आहे. तर रिंकू राजगुरू सगळ्यांना भेटले आणि खूप गर्दीमध्ये तिचं इथे आगमन झालेलं आहे. तिला येण्याला रस्ता देखील नव्हता स्टेजपर्यंत, एवढ्या गर्दीतनं कसं तरी तिला वर आणलं. आणि सगळ्यांना तिला भेटून खूप आनंद झाला. आणि ती पण सगळ्यांना भेटून खूप आमच्या गावामध्ये तिचा आनंद तिने व्यक्त केला की मला इथपर्यंत यायला भेटलं, खूप बरं वाटलं. तिला पण पाहून बरं वाटलं. आणि सोनाली सोनावणे ज्यांची जी गाणी आहेत ती खूप फेमस गाणी झालेली आहेत. त्यांचं इतका गोड आवाजामध्ये त्यांना प्रत्यक्ष गाणी ऐकायला भेटली. मी तर हा प्रोग्राम घरात बसूनच पाहते आणि म्हणून मग तुम्हाला दाखवावासा वाटला म्हणून हे सगळं शूट केलं. व्हिडिओ माझा कालचा व्हिडिओ पसाऱ्याचा आणि त्याच्यामध्ये आजचा व्हिडिओ मी मिक्स केलेला आहे. हे सगळं खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. आमदार साहेबांच्या हस्ते आता रिंकू राजगुरूचं स्वागत केलेलं आहे. त्यानंतर सोनालीताई सोनावणे यांचं पण स्वागत सत्कार सुरेशदादा टोकऱ्यांच्या हस्ते केलेला आहे. म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येकांना दादा मान सन्मान देतात. त्याच्यामुळे येणारा प्रत्येक सेलिब्रिटी आमच्या गावातून खूप चांगले गोड असे क्षण घेऊन जात असतो आणि आमच्या गावची पण त्यांना ओढ असते नेहमीच. तर इथे सगळ्यांचा सत्कार वगैरे दादांनी केलेला आहे. आणि प्रत्येक मान्यवरांचं नाव घेऊन अगदी त्यांचा देखील सत्कार केलेला आहे. खूप छान असा नेरळगावचा हा प्रोग्राम दहीहंडीचा पार पडलेला आहे. गाणी सातत्याने म्हणजे गाणी होत आहेत आणि गावच्या काही महिला आहेत, दादांचं हे फॅमिली आहे, दादांच्या फॅमिलीबरोबर त्यांचे फोटो झाले. आणि अशा पद्धतीने हा माझा कालपासून आजपासूनचा व्हिडिओ मी केलेला आहे. दोन व्हिडिओ एकत्र केलेले आहेत. घरातली कामं तर नेहमीच असतात, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या गावची दहीहंडी दाखवलेली आहे. तर कमेंटमध्ये नक्की कळवा दहीहंडी कशी वाटली. आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.